हो आलो म्हणलं त्याचं क्वार्टर. हो मी आवाज देऊन देते तिला. हो तुम्ही बसा इथं 2 मिनिटं आलोच मी. आहेत का म्हटलं घरी? नलू मॅडम आहेत का घरी? घरी आहेत का म्हटलं? काय आवाज येतात ते वाटते. हॅलो गेली वाटते नाही का? लस तमशेट आहे ते. 8 वाजता येतो म्हणलं, 9 इथंच वाजले आपल्याला. कायचे थांबणार आहे ती. वाट बघू टाईम गेली वाटते. अरे आहे का म्हणलं? मॅडम आहेत का घरी? आहेत का? टकलू भाऊ कोण आहेत म्हटलं? कोण आहे इकडे तिकडे फिरून राहिलं ते? कोण आहे म्हटलं? आता वरून पाहू राहिली नाही का? हो वरून कॅमेरा आहे मला माहितच नाही. अरे बा झालंच नाही का? चाल ना म्हणलं. काय काय अजून मॅट झालं का? चाल लवकर घे थैली चाल म्हणलं फटकन. अटको पर्सन चाल ये बाहेर. झालं का? ये ना अजून पाखराला पाणी घेऊन. किती वाजले म्हणलं इथं? 9:15 इथं झाले. बाबांनी 9 वाजता या सांगत होत तिथं. वा रे वा मस्त मस्त काम आहे. इतका उशीर असते का म्हटलं? मग आता काही डिझेल पाणी हवा गाडीत भरास लागन का नाही? हा पोटातही काही टाका लागन काय? काय नाश्ता करून ठेवला होता? नाश्ता गोटेला तुला. हो ये ना. हो नाश्ता वगैरे आहे ये म्हटलं. दे अजून कोण आहे का? आवाज आले का तुझे? चला रे बुवा चला म्हणलं. निरा गोष्टीचा मांडव झाला का रे? का ड्रोन कॅमेरा संगच आहे ना माया. मग काय पुकारा गेला ना आबाजीनं. चाल झालं लवकर घे पटपट बॅगा. उशीर नको करू. अजून घरून घरून फोन येतील मग. आलेच नाही. चाल लवकर घे लवकर बॅग. हो पण ते बॅग आहेत ना. बॅग तेवढी बॅग तर घेऊन ये रे. तेच काम आहे आमच्या मांग. हो बॅग घेतो डोक्यावर चालले तुझ्या मांग. हो आलो बा आलो. बाबा लवकर निळ्या गोष्टीच आहेत तुझ्या. घे लवकर टाक पटकन आलीस मी. बस फक्त बॅगा घ्या निघा नाही का? हो पाण्याला विचारलं नाही. हो आलो बरं. काय म्हणून राहिला तू? तोंडातल्या तोंडात बोललो का म्हटलं? काय म्हणणं सांगते? काय पाणी नाही पाजत असं तसं म्हटलं तर काहीतरी? काय म्हणून राहिलो? काय म्हणलं मी? हो चाल म्हणलं लवकर. उशीर नको करू एवढं म्हणलं. समजलं ना? पाणी नाही पाजत बा असं म्हटलं तू. माहिती चल ये म्हटलं. तू आता पोहेच खाऊन जाय. तू काय तसं जातच नाही. काय समजून राहिला रे तुम्हाला? काही नाही म्हटलं ना बाब्या. चाल लवकर घे. आलोच मी थैली दे माझं. आजोबा डेनी आजोबा म्हटलं मी काय म्हणते. या ना आतमध्ये या ना. नाही बाई उशीर होते ना. उशीर होते कसं जाऊ दे आता. राहू दे चहा पाणी राहू दे. काही एवढं हे नाही. या म्हणलं तुमच्या नातूमध्ये पाणी नाही पाजलं नसेल तसं. या तुम्ही पोहे केलेले आहे मी. या येरी वाया जातात ते. या बरं बाबा आता म्हणतोस तर आलोच मग. हो आलो येतो आरामन. रे टाकल्या घे लवकर बॅगा घेते टाक पटकन. हो पोहे घे प्लेट आम्ही भरते लवकर. चला आता कायची वाट पाहून राहिला? बॅगा घे पटापट टाकून दे डिक्की मध्ये. मी आता प्लेट वगैरे भरते. आजोबाला आवाज दे रे लवकर पटकन. बाबा एवढ्या मोठ्या पायऱ्या चढत आता हे उतरत घेऊन जावं लागते का एवढं मोठं वजन? बापा किती बॅगा भरल्या रे बा. अरे काय इतक्या बॅगा असते का म्हणलं हे? हा कुंभमेळ्याला लोक गेले तर इतकं सामान नाही नेलं त्याईनं. हा चाललंय ते बॅगा हेन तेन काय अजून आहे काही? ज्यांनी आला ना बाबा ड्रोन कॅमेरा मागा सांगते. हो ना पण ते कसं आहे म्हणे काही सामान वगैरे असेल तर फडी झडीचे सगळे डबे घेऊन ये म्हणे. इथं बरेच दिवसाचे आणलेले आहेत ना. हो ते घेतले मी सगळं म्हणून घे म्हटलं पटपट जाऊ दे आता. बरं ठीक आहे घेऊन जा तुम्ही. हे कर म्हणलं ते पोहे जरासे गरम कर नाही तर थंडीत दिशील ती सकाळपासूनची. कर लवकर फटाफट प्लेटा भर. आबाजी येतात माय. घेणं रे भाड्या मुकाजन उचलणं तीन बॅगान फटाफट टाकणं. उशीर होऊन राहिला ना. इथं 10 वाजून राहिले ना. घे लवकर. हो बस चाललो ना घेऊन. हो चाललो. आजोबा या तुम्ही बसा म्हटलं. हो मी पाणी वगैरे घेऊन येते. नेरे टाकल्या पटापट उचल लवकर. चल निघ. बाप्पू तर पहिले जेष्टीने आले काय सांगा बा. हो ना 9 नाही वाजले 9:15 वाजले तर बस हजर आहे. अरे आले का बाप्पू? बरं झालं बा. हो तेच तर म्हणलं काही आता काही नाही तुमचीच वाट होती. काय करता आता याच लागणार का नाही? हो आता बोलायला याच लागते ना बा. यात्रेला जायला लागते का? मग ऊन झाल्यावर चालता 12 वाजता. काय झाली गाडीची आता? बांधलं का तळवं गिडवं? बांध म्हणलं बा पद्धतशीर. काय चालूच आहे ना. आता वावरातून आलो मक्का घेऊन. आता खाली टाकून देतो गाडीत मस्त. त्याच्यावर आपलं तळवं गिडवं टाकला 2-3 गाद्या हातारला की निघाले आपले. चला ना आपल्याच गाडीतनी. मस्त पाण्याची कॅन आहे. ह्या पद्धतशीर चालले जाऊ मग. सांगा आता. अरे हो ना जाऊ ना. पण आता म्हणलं काही पाणी गिनी काही बोलावं ना अंदर का काय? आम्हाला का बाहेरच बोलतो? काय पिढं गिडं पहिले तर भल्ले मोठं करे रे. पाहुणे आले बाप्पू आले. आता काही विचारत ना पाणी देणं काहीच नाही. आता का नवे राहिले तुम्ही? 9 दिवस असते ते. झाला आता बाप्पू काही नाही. घ्या म्हणा हाताने द्यायला. तेच म्हणलं माझ्या बहिणीला तर लक्षात आलं. जा म्हटलं आता तुमची बहीण आहे ना. तिले म्हणा ते आण म्हणा पाणी गिनी पिढं गिडं. नाही तर मग हौदात ते हे आहे तांब्या. तेच घ्यायचं आपलं रप पाय धुतले की चला बसा त्या बैठकीत. हो रे हो म्हणलं तेवढं नाही म्हणलं. माझ्या बहिणीने ठेवला असं रे. हो तू नको सांगू म्हणा. जाय संख्या. हो ते पाय काय नाही आले म्हणा पाहुणे थैली गेली घे बरं अंदर चाल. बरोबर ठीक आहे आता बसा. गमतीचा भाग आहे. ठेवलं तिने पिढं गिडं आहे ते. हो ना मग कसं चालतं का आपल्या गाडीतनी? ते कसं आपल्या शांतराम भाऊजी जायचं आहे ना. सांग ते. हो आता मी चाय नाही घेत तिथं. सरळ तिकडेच निघून जातो. उशीर झाला नाही का? आता 9:15 होराल ना. आपण करता काय जाऊन आता बसू. अजून याची सांगते झाबरू नलू मॅडम हे याची सांगते अजून डॅनी बुडा आहे ते. जायचं टाईम आहे ना अजून. आता एवढा लवकर काय करत जाऊन तुम्ही तिथं? हो का अजून आले नाहीत कधी? हो लवकर या म्हणा बा. काय इथं दास नको वाजू. आता तिथं जाऊन जेवण खावण हे ते येते ना. आता काय दिवस निघायला बरोबर येत असते का? आता यवतमाळून या लागते त्याला. मग तिथून नलू मॅडमला घेणं आहे. मग इकडे येणं आहे. येतील बसा तोपर्यंत येतील तोपर्यंत. बसा चहा घ्या मग तिकडे शांतराम भाऊजी चले जा.
अरे बा थांब ना मला फोन लावते ते कसं आहे मग अजून टाइमपास करायचा त्याला आता फोन केला म्हणजे त्याला वाटते आले बा नाही तर ते म्हणून अजून बाळ आले असेल का आणि गेले असेल का पहिले मला फोन लावू दे कुठं काय काय हाल हवाला का पाहू दे त्याचा एक मिनिट लहान लेकर राहतं जाय बरं संकेत इले घेऊन जा उन्हीत कुठे होते जाय आता 9 वाजता राजा चर 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 करू राहिलं ये भाऊ संकेत नाही इथे मी फोन लावून देते तिकडे चलो बाई चल 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 हो. बळभाऊचा फोन आहे आता काय निघाले का नाही काय मध्ये यायचे कसं आहे तर. अरे कुठं आहे म्हणलं बळभाऊ कुठं आहे म्हणलं निघाले का नाही अजून बाबा 9:30 होऊन राहिले निघाले का म्हणता 9 वाजता गाड्या निघणार होत्या ना बैल बंड्यार बा तू कुठं आहे म्हणलं अजून तू कुठं काय अजून दादा हे थैल्यान बोचकेच टाकणं सुरू आहे माय अजून आता पोहे होतीन वरे पोहे खा लागन मग निघा लागन बस झालं ना झालं नलू मॅडमची इथं आलो आम्ही आता बस कसं बसलं की निघाले झालं ना उतरूनच राहिलो पायरे आम्ही आलो बस झालं समजा येण्यातच आहो समजा बाबा बाबा अजून तिथंच आहे का बा अरे लवकर निघ ना बाबा नाही तर बसशील तिथं पोहे खात चहा घी लवकर आहे म्हणलं उशीर नको करू किती लागेल टाइम किती लागते अजून किती किलोमीटर आहे 25-30 आहे तिथून पाहिजे काय वेळ लागते का 20-25 किलोमीटर म्हणजे काय असते ते आलो मी अर्ध्या तास पोहोचतो तिथं फक्त आता बस ते येऊन राहिली आलीच ते समजा उतरू राहिली आता झालं आता बसला आबोजी आहे मी बस निघूनच राहिलो तेच म्हणलं पाहिजे बा नाही तर उशीर करशील ना बा लवकर जर निघायचं आपल्याला गाडी बैल येते घेऊन मी आता मारुती तिथं आलो मारुतीची बैलबंडी तयार आहे ना दोन्ही बैलबंड्या संग जाऊ दे मग आपण ना तेच म्हणलं आता मी जातो आता चंद्र भाऊजी इथं मग चहा घेतला की काय सांगू यायला आता इथं आता पहिले पोहे खाणं आहे मग निघणं आहे हो ना बस झालंच नाही का आता चाललो ना सुरूच करू राहिलो चाबीच लावून राहिलो बस ठीक आहे बरोबर ठीक आहे मग ठेवतो चला बरं झालं लवकर येऊ राहिला हो तरी 10 लोक पोशील ना 10 आलो 10-11 होते का 11:30 होते हो ना येतो ना बरोबर अर्ध्या तासात येतो तुम्ही काही काळजी नका करू ठेवा बरं झालं ना लवकर आले आता आपली गाडी भरून सगळं सामान सगळं आता बाहेर ठेवलेलं आहे बस आता काय हे झाबरून नलू आले की झालं आता शालू आली तुम्ही आले सगळं झालं आता मी काय म्हणतो बाई शालू आपलं नाश्त्याचं बघ ना आता जरासा टाइम आहे आता येपर्यंत मग तेवढं होऊन जाते मग बरोबर आहे करते 2 मिनिटात हो ठीक आहे बा राहू द्या वहिनी सांगूच नका आता शालू म्हणा राहू दे कसं आहे आता मारुतरावजी तर नाही म्हणता जबरदस्तीनं नाश्ता करायला लागला हो नाश्ता झाला चहा झाला आता काहीच नव्हा बस आता कसं जेवणच आहे म्हणता ना आता तिथं गेलं की जेवणच आहे की नाही आपण कसं आता किती वाजून राहिले 9:45 होऊन राहिले हो ना आता जर आपण समजा 15 मिनिटात नलू येईन तरी 10:15 वाजताच निघाले मग तिथं जायला अजून 1 घंटा लागतेच का नाही तर साधारणतः 12-1 वाजू शकते आपलं म्हणजे स्वयंपाक आपला जसा मोठा रोट नसला पण तरी वरण भात पोळी भाजी हे ते बनवून आहे घरगुती आहे आपलं काहीतरी तर म्हटलं कसं आहे तरी 12-1 वाजते हो म्हणून नाश्ता करूनच घ्या तुम्ही बाई काही हरकत नाही करून टाकतो चहाच करा आता तिथं भरपूर नाश्ता झाला आमचा हो कसं आहे जाऊ द्या बरं मग तसं म्हणता नाही बरं जाऊ दे मग शालू हे बा चहाच बघ तू आणि आता नलून हे ते कुठं काय फोन लावून पाहिला का आता काय किती इतका उशीर कसा काय झाला तर झाबरू म्हणून निघालं मग यवतमाळून 8 वाजता पण बा आता मी अर्धा घंटा आधी लावला मारुतीची चालतो का नाही हो तेव्हाच लावला त्याला तर ते तिथून निघाला होता बहुतेक 5 मिनिटात पोहोचू नाही असं वाटतं मला जाऊ दे मग काय विनाकारण फोन लावा नाही का जाऊ दे मग आता येऊ दे द्यायला बाई चहा मान मग तू ये मग हो ठीक आहे चलो बाई चल चल तिकडे आज दूध दे तुला चल मग ताई चल होते रे बा पोहे आता इतका टाइम असते का पोहेले पूर्ण पांतर कुरायले काय झालं नाही का म्हणून नलू अजून झालं नाही पोहे अजून म्हणलं काय झालंच नाही का अजून किती टाइम आहे केलेच कोण होते पोहे आता करा लागते आता पोहे पा कांदी चिरा सांबार पा हो झाले बस प्लेटच भरत आहे मी प्लेट पाहत आहे हो झाले बस 5 मिनिटं बरं ठीक आहे हो बसतो मी इथं हा बाल्कनीत हा मग हो कर लवकर कर जरा घाई कर जरा हो चम्मच बघत आहे मी आलेच हो बस 2 मिनिटं बस रे तू बस जरा पेपर वाच का अजून आले का मग झाबरून नलू आले नाहीत का अजून ते डॅनी आबाजी इथे येणार होते ना अजून आले का ते रस्त्यानं होते म्हणजे का बळू आपण फोन लावला ते काय तर निराला बाळा ना ते मला पोहोचलं म्हणे अर्ध्या तासात येतो म्हणे मी म्हणणे का ते आपल्या तिथं फोन लावला होता ना पण आता मध्ये पोहे खाऊन राहिलं म्हणजे तिथं सांगा आता काय बोलता त्याले येतो म्हणे अर्ध्या तासात पोहोचतो म्हणे आता झालं म्हणे उरकलं म्हणे बरं जाऊ दे येते ते अर्ध्या तासात बरं मग मी निघू का मग शांताराम मी पुढे काढतो गाडी आता कसं जुतली होती मी म्हटलं आला असं बा मला वाटलं इतकं उशीर कसा काय लागते येते ते आता काय आहेस काय 20-25 किलोमीटर येते हो काही वांधा नाही तर तू काय करा आता तू चालला जाय पुढे बैल बंडी घेऊन जाय आणि आपली जागा साफ करून ठेवतो तिथं बरोबर पद्धतशीर हो काही जरासं आपले कट्टे पट्टे आहेत बाहेर 3 येतो जराशी म्हणजे तेवढंच मग कमी होते वजन मागाडीतलं आम्ही येतो मग मागून आता त्याची येते समजा गाडी आली की बस निघाले मग बरं नाही तर मग जरासा नाश्ता करून निघालो असतो थांबू का जरा बरं नाश्त्याचं कुठं बसतं आता तिथं गेलं की बस रप आपलं वांग्याची भाजी वरण भात पोळी आपण बनवून टाकू फटकन जेवले मोकळे आता इथं कुठं बसतं जेवत आणि हिंदी टाइम गमावा आहे ना आपला आता कसं जरी मोठा रोट नसला आपलं घरगुती तुझे घर माय घर अजून कंदिलाबाजी सांगितलं कंदिलाबाजीले आता मा घरी आले असेल बा ते काय सांग तू म्हणलं होतं त्याला म्हणलं का म्हणलं होतं म्या येतं म्हणलं जेवण करायला मग हो म्हणे म्हणून म्हणलं त्या गाडीत येतील ते तर सांगून ठेवतो येऊन राहिलेत मला मागून तिची जागा साफ करून ठेवतो 2 कॅना हे ते आणून ठेवतो पात्रवा आहे ते बाकी व्यवस्था लावून देतो आम्ही येतोच मग हो ना बरोबर ठीक आहे मग येतो मी जरा सामान आणि होतो पुढे मग हो बरं ठीक आहे मग चला येतो मग 11 वाजल्यानं पोहायले काय कसं काय म्हणताय नाहीये हो आता काय म्हणा चला मग आता कसं लवकर घे म्हणलं तू तयारी करून पटपट निघा लागेल आम्ही पोहे घेतो खाऊन आणि चालले जाऊ पटकन 11 वाजले म्हणलं 11 ना घे ना पोहे होते ना जाणं आता झाला ना पोहे घे मग कसं मी थोडीशी नाश्ता करते चहा घेतली चालेल मग आपण आता पोहायला इतकं उशीर लावला चहा किती लावशील म्हणला इतका उशीर कसा काय लागला पोहायला
ते पोहे कसं मी सकाळीच केले होते, मला वाटलं लवकर येसाल तुम्ही 7 वाजता. तर मी पोहे केले ते सगळे सुकले, वातळ आले ते. मग आजोबाला चावतील का ते, म्हणून मी पुन्हा केले. तर मग कसं पुन्हा करायला वेळ लागेलच का नाही, म्हणून थोडासा वेळ लागला. हो का? नाही नाही, बरोबर आहे. हो बरोबर आहे, बाईला काळजी आहे. पण हो, जाऊ दे होऊ दे उशीर, 10 मिनिटं उशीर होईल. हो कर, तू बी खाऊन घे पोहे, चाल लवकर. बरं आहे बा, कर बा कर. हो काय केली का नाही मला तर वाटते केली नव्हती वाटते ना, आपण आल्यावरच केले. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हो घे तू नाश्ता करून घे, मी करून घेतो. हॅलो, हां डॅनी आबाजी बोलतो म्हणलं. बोला बोला. समजते आपल्याला खरं काय आहे. हा का बाबाजी, काय राजा म्हणलं कुठं खाव तुम्ही, आम्ही वाट पाहून राहिलो. तुम्ही काय 9:30 वाजता निघाले म्हणता. तिथून नलूच्या घरून इतका उशीर कसा का, अजून पोहोचले नाही तुम्ही, आम्ही वाट पाहून राहिलो. अरे नाही ना, अजून तर इथंच आम्ही नलूबाईच्याच घरी आहो. आता हे बा पोहे केले तिनं. पोहे घेतो आता चहा घेतला की निघतो मग. बापरे, अजून तिथं सांगा आता. ते झाबरू तर म्हणे निघालोय म्हणे, ते बसलोय म्हणे गाडीत. मग अशीच अर्ध्या घंटे आणि आता बळबू सांगून राहिले. लबाड आहे ते, त्याच्या नादी काय आले. ते तर आता इथं आम्ही तर आलो होतो रे बाबा, 9:30 वाजता तर इथं आलो आम्ही. पण आता हे पोहे करण्यात कसं आहे, आता जरा टाइम लागला, तयारी आहे ती. हो झालं, आता निघून राहिलो. आता झालं सारखंच आहे, चहा घेतो निघतो. मी चहा घेताच का आता, राहू द्या ना, चहा घरीच घ्या ना, इथं येऊन घ्या ना बा. ते गाड्या बैल जुतले राहिले, 11 वाजले, ऊन किती तपून राहिलं माहित नाही का. तिथं जाऊन ते स्वयंपाक काही करा, जेवा काही, कसं म्हणलं हे. होते ना, जरा शियान पडल्यावर जाऊ, 4 वाजता जाऊ का, काय एवढं मोठं आहे. हो येऊ ना आता. पण हे आता पोरीनं नाश्ता केल्यावर वाया जाऊ द्याव का. त्याच्या बिच्या झाबरेला बळा बा. नलू म्हणे आलोच म्हणे, येऊनच राहिलो दोघे सारखीच. हो बरोबर. हो ये बाई, नलू आहे का तिथे ते. हो बाबा निघतोच आता, हे जाबरून खूप उशीर केला ना, यायला खूप उशीर केला त्यानं, म्हणून थोडा वेळ लागला. हो निघतोच आम्ही आता, बस 10 मिनिटात. मार दिलं लोटून आला, वार वा. हो त्यातच कामच तसं आहे ना ते. लवकर ये म्हणा आता पटकन. लवकर या ना इकडे. बळभू तू करू राहिला माहित नाही का, बळभू का स्वभाव आहेत, किरकिर आहेत ना ते. हो लक्ष्मणरावचेच भाऊ आहेत ना. ठीक आहे, ठेवतो मी, ठेवतो. हो बाबा येते आता, लवकरच येते. हो ठीक आहे. चल म्हणलं, ते आपली गाडी काढा लागते आपल्याला, कसा उशीर लागते म्हणजे द्यायला. हो थोडंसं अजून झाबरू याचाच आहे, कुठं बसता. आपण पुढे जाऊन तिची तयारी करून लागू. मग बरं मग ठीक आहे, मग मी आता पहिला आवाज देते आणि संकेतला नाही का. हो चला मग आता लागतो तयारीला. मग चला आपण पुढे जाऊ, येऊनच राहिले म्हणते ते मागं. हो मग कसं आपण पुढे जाऊन तिची तयारी करून घेऊ मग, नाही का मग शिरा. हो ये बाई म्हणलं, दे आवाज दे, कोण आहे तर. चला म्हणा, आमच्या घरच्या बुडीला आवाज दे जा. ते मावशी गेलेत ना आता, गुंपा मावशी गाडी दिसली मग, हो त्याच्यात बसून गेलेत ते. हो दे बोल मग तिनं त्याच्यात, नाही का. हो बरं ठीक आहे ना मग. हो जाऊ दे आपण बैलगाडीने जाऊ मग. हो जाऊ दे आता, संग मग आता शांतारामची गाडी येतेच मागं. हो जा मग आता, दे आवाज कोणाकोणाला, लागा तयारीला. हो चालेल जाऊ आपण. काढ मारती बैलगाडी दूत लवकर, चाल मग. काय यायचं काही ताल पावलं नाही जात. कुठं बिस्लरीसाठी थांबवतीये तर कुठं काय हवाच कमी आहे म्हणतीये ना. काय रे बा, किती वाजले म्हणलं. काय झाकट पाडता घरी जायला रे बा, काय यात्रा झाल्यावर चालता ना. आता हे माहित नाही का तुम्हाला, हो पोहे व्हायचेच राहिले तरी झाले म्हणते. मग आता तिथंच उशीर लागला घरी, तर आपण काय करा. मी उशीर केला का तुम्हीच सांगा. आता खरं सांगा, तुम्ही उशीर कोणा केला पहिल्यांदा, तुम्ही विचार करून सांगा. हे जाबऱ्यानं सकाळी 7लेच काल म्हणलं यायला गाडी, 8 वाजता तिथं जाऊ बा. तिथून आपल्या घरी गेलो असतो 9 वाजता. तर हे बसलं गाडी पुसत, 56 घेऊ, इकून पूस तिकून पूस, ते टायर पूस आणि ढमकं पूस. जुनी ते जुनीच असते. शेवटी किती काही पुसली तर किती काही त्याला पालिश लावलं तर. हो ना, तर यानंच उशीर केला पहिले. आता तिथं मग शायनिंग मारासाठी. हो त्याला वाटलं बा नवी दिसली पाहिजे. हो नलुले बरोबर इम्प्रेशन पडलं पाहिजे. अरे बाबू जशी गाडी आहे ते ओळखूच येत असते, किती काही तू काही कर त्याला. हो समजते का. किती 9 वाजले तिथं, 9:30 वाजले होते यायला तुला. मग 9:30 वाजता तिथं आला आणि मग किती टाइमपास बसला गोष्टी सांगत. मग सगळा उशीर तूच केला. आता म्या उशीर केला म्हणजे काय बोला. आता तिथं पोहे करण्याने किती टाइम लागला आबाजी माहिती आहे का. 9:30 वाजतापासून 10:30, पावणे 11 वाजले आपल्या घरून निघाले. मग 1.5-2 तास त्या पोह्यानं खाल्ली हिच्या. मग आधीच सांगायचं असतं की बा केले नाही बा म्या. पोहे करून आहे ना, असं आहे, प्लेटा भरतो. आपण गेल्यावर केले. मग काय सांगा आता, खोटे काय बोलतो म्हणा. केले होते तुला माहिती आहे का, टाकून दिले मी ते, कडक झाले होते. आजोबाला चालते का मग, म्हणून मी पुन्हा केले ते. काय केलाच नाही काय सांगता. आता जाऊ दे, काही बोलायला पुरत नाही. आता घरी किती उशीर होते काय माहित अजून. हो अजून आता आपलं 1-1.5 घंट्याचा राहिला जर रस्ता. झालं 1च वाजता वाटते का, काय सांगा बा. आता पाहू आता, चला रप चल दे बा गाडी. हो चल दे. काय आता किती काय केलं, टाइमच तिकडे गेल्यावर आपण काय करा. काय ते चालू ते रप. आता पावर ते झुंबर भाऊ असते तर आता घर आणलं असतं जवळ. हो ना, ट्रॅक्टर पेक्षा कमी आरामात चालून राहिला हा. आरामात चालून राहिलो. पाय 60च्या स्पीडने चालवून गाडी. मग लोक अंगावर निघा गाड्या काही बी. आपलं तू चालून पाय ना, मग समजते ना कशी असते तर. त्या माहित नाही का कसे चालवत येत. राहू दे मुकाड्यान बघ.
करा रे बा, तुमचे भांडणं झाले, माझ्या डोकं कीर झालं इकडे. हो चल दे आरामानं आरामानं. हो जशी चालत तशी चालू बा. दे पोहोचून किती वाजता पोहोचतो. हो बोललो का दोघे बोललो का. चल दे बरोबर. मग ते तिला समजायला पाहिजे ना, गाडी चालवणार माणसाला कसं प्रेशर नाही दिलं पाहिजे. आधीच त्या माणूस चालवताना टेन्शन मध्ये असते. फालतू दिन ठोकून एखाद्याला बसा लागेल मग. वांग्याचं तेल वड्यावर काढायचं. हो ना, तिकडे काय असं भिनसलं इकडे मार रागावती ती. चालू मुकडे आरामात चालू म्हणलं, बोललो का आता गाणं लावून दे एखादं. अरे कोणत्या भाषेतले गाणे लावते समजतही नाही बाबा काय आहे. तर म्हणलं गाणे तर चांगले लाव रे, जरासं ऐकायला मग जरा आपल्याला समजले पाहिजे असे लावणं, आपल्या भाषेत लावणं. ते आपल्याला समजते त्याचा अर्थ करतं काही. अर्थाचं काय करावं लागते, मनाला चांगले वाटते ना कानाले, मग तेच आपलं माइंड फ्रेश होऊ राहिला ना त्यानं. चांगलं गाणं आहे, कसं असो आपल्याला त्याचा अर्थ समजो नाही समजो पण चांगला आहे ना. मग ऐकते मुकाट्यानं. मनातच लावते, लोकांचं ऐकणंच नाही. म्हटलं जे समजते तसं लावणं, मराठी हिंदी लाव नाही तर बंद करून टाक. बरं ठीक आहे. दुसरं काय आता, बरं लावतो दुसरं लावतो थांब. सांग आता कोणतं गाणं लावलं. नाही का नागिनी याची एखादी राहू दे ना झाबरू, दुसरं लाव ना बा. ते तशा आवाजानं नागिनी येते बरं. आता अंदरच तर बसून आहे का, आता दुसरी काय बोलावणार मी. हे नाही चालत का. बरं दुसरं. हे बरं वाटून राहिलं. राहू दे आता. चला ते गाडी लक्ष दे बरोबर. दर्शन झाले आनंदाने महाप्रसाद घेऊया, सप्तसुरांची माला गुंफून मंगल गाणे गाऊया. भक्तीचे रूप सलाहू डोळे भरुनी पाहूया, श्रीमुंग साजी बाबांच्या चरणावर मस्तक ठेवूया. चल सजणी धामण गावी चल जोडीने जाऊया, सप्तसुरांची माला गुंफून मंगल गाणी गाऊया. अरे बोला जय मुंगसाची माऊली. बोला माऊली, काय चालत का म्हणलं. झाली जत्रा झाली का नाही. निघा लागल ना. काय सांगतो ते शांतारामला अजून आला नाही बा. सांग बरं आता 2 वाजून राहिले. 2 हो सांग बरं आता 2 वाजता अजून आला नाही. दिसला का तुला गाडी किती आली का त्याची. काय त्याच्या फोन नाही उचलू राहिला आता ते. आलाच नाही अजून. ते तुम्ही 10 वाजतापासून मारतीच्या घरी जाऊन बसले होते बाबा, अजून आलेच नाही ते. नाही ना, मग काय आम्ही वाटच पाहून राहिलो. घरून जेवून नाही आलो. आता असं वाटलं काय भजे खावा हे खावा तेलकट येते. हो शेवटी आता आम्ही म्हटलं बा येते ना सदा जेवण करायचे राहिले सरी राहिलं. बाबा कुठं त्याच्या भरोशावर बसले. हो करा कुठे नाश्ता गिस्ता करा, पुरी भाजी येते जेवण करा, कुठं बसले आपले. मग काही काय आता एवढा उशीर कोण झाला म्हणा त्याला. माहिती काय कसं काय एवढा उशीर केला तर होणार. त्याच्या भरोशावर आता घरून जेवून नाही आला माणूस. हो ना. तू जेवली का म्हणलं. तू कसं काय. आता इथं काय नुपर आहे का. संत मुंगसाजी महाराजच्या या नगरीत ती खाले. मग जागजागी महाप्रसाद आहे. हळूहळू म्हणते महाप्रसाद घ्या. मग तिकडे त्या वरुडच्या रस्त्याने बी जागजागी आहे. इकडून आम्ही त्या कुराड चौसाळ्याकडून पाहिलं. तिथे बाबा किती मोठमोठे भंडारे आहेत लोकांची. मग दान करणारे आहेत म्हणलं लोक लय. करा कुठे बी महाप्रसाद घ्या चालले घराकडे. नानी नको द्यायच्या. काय लटकून पाळलं का ज्यानं. हो ना फालतूचं. बरं आता मी महाप्रसाद करत होतो बरं, पण ते म्हणणे म्हणजे चांगला आहे म्हणे, रोट असं आहे तसं आहे. मला जाऊ दे तरीची भाजी आहे, कुठं बसा आता हे खात जाऊ दे आपलं महाप्रसाद घ्या निघून जाऊ. नाही का नाही म्हणलं मग शिरा. तसंच करला कुठेतरी पाला आता महाप्रसाद घेऊन चालले जाऊ. मग नाही का मग नाही तर थांबू जरा बरं. चला पहा मग तुमचं काय आहे तर. आमची झाली मग जत्रा गित्रा. हो गाडीने आलतो आम्ही आता. आता कसं बाई फुटी आहे हे दोघी जणी. पण आपल्या ते मीराबाई आहे आपलं अलबोगाच्या घरच्या बाई. बस झालं निघतो मग आम्ही आता. या बा आता काय आम्ही आता बैलगाडीने आलो ना. हे मारते मोठा शोक आता. हो चला बैलगाडी चला बा. येतो आम्ही आता जरासं कसं उशिरा पाशिरा जरासा. हो पाहतो वाट जर आला शांताराम तर. नाही तर मग कसं करून घेतो आम्ही महाप्रसाद येतो मग. या मग तुम्ही. आम्ही निघतो मग. चला चला भाऊ चला. आता तुम्ही सर्व कोणतं गाव आहे तर हे गाव आहे धामणगाव देव. दारवा तालुका जिल्हा यवतमाळ मधलं मोठं असं तीर्थक्षेत्र आहे. कारण की संत आपले परमहंस मुंगसाजी महाराज यांचं खूप लीला अपर आहे, ऐकलेली असेल. त्या दृष्टिकोनातून आपण दर पुण्यतिथीला इथं यात्रा भरते आणि अजून पुढे रामनवमीला सुद्धा इथं मोठी यात्रा भरत असते. आता तुम्ही सुद्धा येऊ शकता, दर्शन घ्या. खरोखर म्हणलं आपल्याला इथं आल्यावर प्रसन्न वाटेल. धन्यवाद. चला बघूया आता पुढचा व्हिडिओ. उशीर आहे काय काहीतरी हे असते ना माझे सहशील असतील राजा. मग आता किती 12:30 वाजले. 12:30 लडकून आला माणूस राजा. काय वाटतो थकलं माणूस. मारती तिथे जाऊन पोहोचला. 56 फोन करून राहिला. काही आहे ते साफसफाई करून बसला म्हणजे तिथं. काय कठीणच काम आहे बा. तू इतकं उशीर असते राजा. ती बी आता नवी गाडी 4 व्हीलर आहे ना बादामुशी. झाबरूचं काही नाही. झाबरू 9 वाजता झाला होता. पण मी कसं हॉस्पिटलला गेले रजेचा अर्ज दिला त्यामुळे थोडा उशीर झाला. नाही तर मी कसं लवकर झाले असते त्याचा काही दोष नाही. ते नलू खोटी बोलते. मीच कसं जरा घरून उशिरा निघालो. त्याच्यानं तिचा काही दोष नाही रे.
कोणाचा आहे असो काय ते मध्ये माया दोष नाही ते मध्ये माया नाही. बरं जाऊ दे आता. हो चला म्हणलं बडबू निघा लागेल ना आता कुठं थांबा जराशी ऊन कमी होत्या बा 3 वाजता निघू आता. मग आज मरता काय एवढं उन्हीत तपत बसल्या आता जरासा उशीर होईन जाऊ दे आता. बरं तसंच करू मग नाही का. हो जरासं हे बा झाबरू थोडं उशिरात जाऊन आपण मग संध्याकाळचं शियांचं थोडंसं मग संध्याकाळचं जरा बरं मस्त राहते मग जेवण खाऊन द्या. चालते नलू राहू दे म्हणलं काही गडबड करू नका आता. सध्या आराम करा सगळेजण आता 3 वाजता निघू मग हो मस्त पद्धतशीर. तसंही चालते हो ना. जे होते ते चांगल्यासाठी होते जाऊ द्या नाही का. म्हणजे शांततेने दर्शनही होते गडबडी नाही होत. हा एवढ्या उन्हीत जाऊन फटका बसला तर हो तसं करू मग. जायचं तर खरीच आपल्याला. बरं चला मग आता. हो मी येतो मग घरून. हो चालले जाऊ मग. एवढा उतार जाऊ द्या. मी उतार गेला की पुन्हा अजून बसते. उतारात खूप भीती वाटते मला. मी येत नाही म्हटलं आता. मी उतरले मी पैदल येते आता. काही नाही होत ना नलू आता इतके जण आहे का पडते तर बाकीचे पायावरती चालू आहे सगळे. कोणी भिवून राहिले लाईनी पोरगी नाही भिवून राहिली बा. काय बा तू उताराला की थांबा आणि कसं काय करावं. हा आता हे बा चाल तू बस लवकर बस. आता उताराला काय होती मग. मी येते ना पैदल येते ना तोपर्यंत. आता उतार गेला की मी पुन्हा बसते मग. कायच करा बा. उताराला की थांबा चढ आला की थांबा कायच करा. बरं ठीक आहे. हो ये म्हटलं मागं चल द्या म्हटलं चल द्या जाऊ द्या तिकडे. हो चला ये मग मागं ये आता टायऱ्या घासत चल ये. ये बाबा ये. हो आता लहानपणापासून इले भीती आहे. हो उताराला की उतरते. हो चढ आला की उतरते. हो काय होते बाबा इले काय व्हायची कशी भीती आहे तर. बरं ये आता ये पैदल. हो चला घ्या म्हणलं गाडी पुढे. हो मग गाडी इथं सध्या 4 वाजून राहिले. चला बाप राजा ढोपरापासून नमस्कार म्हणतो राजा शांताराम खनगणी. हो काय हे टाईम का म्हणलं याचा राजा. हो 10 वाजता आहे 11 वाजता आहे स्वयंपाक तयारच आहे. हा आता येऊन राहिले का म्हणलं. अरे बाबा हे बा झालं ना आता सगळं तयार झालं. जरा उशिरा निघालो आम्ही उन्हीचं. 3 वाजता निघालो 4:30 इथं आलो. झालं आता आमचं तयार गियार झालं. बस आता कसं थोडंसं पात्र वाया नव्हत्या तर ते घेतो आणि बस जेवायचं. चला ना चला म्हटलं मग कसं आहे संध्याकाळ होऊन जाते असं आहे का. बरं ठीक आहे मग आम्ही कसं जरासं उन्हीच्या निघाल नाही. हो आता निघतो आम्ही निघण्याची फिक्रीत होतो. बरं ठीक आहे जाऊ दे आता. मारुतीची गाडी गेली मग आता तुमच्या संग येऊ दे म्हणलं. जाऊ ना वा काही हरकत नाही काय वांदा आहे. जाता येते चला पहिले जेवण घेऊन करून घेऊ आता. कसं आलो आता आपण संत मुंगसाजी महाराजच्या नगरीमध्ये. चांगले कसं जेवण घेऊन करून घेऊ महाप्रसाद घेऊ चालले जाऊ मग. हो चला मग चला. हो चला आता उद्या पाहू आता पुढचा विषय. ठीक आहे धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता. चला म्हणलं यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे खूप खूप आभार. चला उद्या भेटू 5 वाजता.